योग्य व्यवस्थापनाच्या जोरावर आणि एकात्मिक शेती पद्धतीने चांगलं आणि भरघोस उत्पादन घेता येतं हे एका शेतकऱ्यानं दाखवून दिले। पाहुयात शिरूरच्या संविदनेच्या शेतकऱ्याची यशोगाथा। हे आहेत शिरूरच्या संविदने येथील जयकुमार मोटे। त्यांनी 2023 मध्ये आपल्या 50 गुंठे क्षेत्रावर ऊसाची लागवड केली। योग्य नियोजन आणि एकात्मिक शेती पद्धतीमुळे तब्बल 146 टन ऊसाचं उत्पादन त्यांनी घेतलंय। एका ऊसाला सुमारे 60 च्या जवळपास कांडे आहेत। साधारण एक ऊस 4 महिन्याचं झाल्यानंतर मी ते सरी फोडून घेतला। त्याच्यानंतर पाण्याचं व्यवस्थापन झालं व्यवस्थित। त्याच्यानंतर एक 2 पाण्यानंतर नंतर परत 82 ह्युमिक आणि गोल्ड हे औषधं सोडली तर साधारण माझा 17 महिन्याचा ऊस झाल्यानंतर 58 ते 60 कांड्यावरती ऊस होता। जयकुमार मोटेंनी 4 फुटी सरी पद्धतीने ऊसाची लागवड केली होती। तोडणी करून ऊस भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यात गाळपासाठी पाठवण्यात आलाय। एका ऊसाचं वजन जवळपास 6 ते 7 किलो आहे। सेंद्रिय खतामुळे शेवटच्या काही दिवसात पाणी कमी असल्यानेही ऊस उत्पादनावर परिणाम झाला नाही। रासायनिक खतं वापरून जमिनीची नासाडी होत चाललेली आहे आणि खर्च वाढत चाललाय, उत्पन्न घटत चाललेलं आहे। म्हणजे हे दिवसेंदिवस शेतकरी म्हणजे नुकसानीत येत चाललेलं आहे। तर आम्ही एक सेंद्रिय शेतीचं म्हणजे मिशन हाती घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांकडे पोहोचून शेतकऱ्यांना म्हणजे कसं कमी खर्चात उत्पन्न निघेल याच्या म्हणजे हे आम्ही मिशन चालू केलेलं आहे। योग्य नियोजन केल्यास पाणी कमी असल्यावरही चांगलं आणि भरघोस उत्पादन घेता येतं हे मोटेंनी दाखवून दिलंय। साईदीप ढोबळे, लोकशाही मराठी, शिरूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।